हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपीज या चॅनलमध्ये। तर आपली टिफिन बॉक्स सीरीजमधली 8वी रेसिपी आहे आणि आज खूप इझी रेसिपी मी सांगणार आहे। आज आपण फ्राय टोमॅटो राईस बनवणार आहोत। अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते आणि मुलं पण खूप आवडीने खातील। टिफिन बॉक्स आपला फिनिश होऊन घरी येईल एवढी मी खात्री घेते। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सर्वात आधी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल तापू द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकून घ्यायचा आहे। जास्त तेल टाकायचं नाही आहे, थोडंच तेल टाकायचं आहे। खडा मसाला टाकल्यावर खडा मसाला थोडा होऊ द्यायचा आहे आणि खडा मसाला झाला की यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा मी लांब कापून घेतलेला आहे आणि तो टाकलेला आहे। कांदा झाला की यामध्ये आपल्याला थोडं लसूण जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे। लसूण जिऱ्याची पेस्ट टाकल्यानंतर ही चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे। मिक्स झालं की ही लसूण जिऱ्याची पेस्ट आपल्याला थोडी होऊ द्यायची आहे। लसूण जिऱ्याची पेस्ट झाली की यामध्ये आपल्याला थोडं लाल मिर्च पावडर, हळद आणि मीठ हे टाकून घ्यायचं आहे। मी यामध्ये मसाले जास्त टाकलेले नाही आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची आहे। टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर ही आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायची आहे आणि टोमॅटो प्युरी झाली की यामध्ये मी हे लांब जे टोमॅटो कापलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे आणि हे एकदा चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स झालं की यामध्ये मी इथे भात शिजून तयार ठेवलेला आहे, हा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही आतापर्यंत जर मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, कारण की जेणेकरून या रेसिपीज तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजे आणि तुम्हाला टिफिन बॉक्स बनवायला खूप इझी गेलं पाहिजे। अगदी 10 मिनिटांमध्ये होणारे रेसिपीज मी या टिफिन बॉक्स सीरीजमध्ये दाखवणार आहे। तर इथे बघा आपला टोमॅटो फ्राय राईस तयार आहे। यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही जर ही रेसिपी ट्राय नसेल केली तर नक्की एकदा ट्राय करा। खरंच खूप स्वादिष्ट रेसिपी बनते, खायला पण खूप छान लागते। तर रेसिपी आवडल्यास नक्की एकदा करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा।